नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे की जे पीक विमा ज्यांनी काढला आहे त्यांनी क्लेम कसा करायचा आहे. पिकाची जी नुकसान झाली ती कशी कंपनीला तक्रार करायची, कशी तक्रार नोंदवायची ते आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे. तिथं ॲपमध्ये जाऊन एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे. त्याला क्रॉप इन्शुरन्स म्हणून ॲप आहे. क्रॉप इन्शुरन्स, ठीक आहे, हे असं ॲप आहे. त्याला इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे, इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे. आधी तर बरेच ऑप्शन दिसतील. त्यामध्ये कंटिन्यू ॲज अ गेस्ट याच्यावर क्लिक करून क्रॉप लॉस याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन, ठीक आहे. आता इथं मोबाईल नंबर टाकायचा. तुम्ही जो नंबर दिला असेल किंवा कोणता जरी नंबर टाकला तरी चालतं, त्याला काय नाही होत. OTP घ्यायचा. आता इथं सीझन म्हटलं आहे, कोणतं खरीप सीझन येतं, इयर 2024 घ्यायचं आहे. आता इथं स्कीम, आता इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना घ्यायचं आहे. आता ज्यांनी पिकाचा इन्शुरन्स काढला आहे त्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजना घ्यायचं. हे जे दिसतं आहे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स, हे फळबागासाठी असतं, ठीक आहे. आता इथं स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट, ठीक आहे. आता फॉर्म तुम्ही कुठून भरला आहे ते विचारते. आता इथं CSC सेंटर घ्यायचं, CSC सेंटर. त्याच्यानंतर तुमच्याकडे पॉलिसी नंबर आहे का, तिथे येसला क्लिक करून इथं पॉलिसी नंबर टाकायचा. आता पॉलिसी नंबर कुठं दिसतो, तुमची जी प्रीमियम स्लिप आहे, पावती पीक विम्याची, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर दिसेल. इथं अशी पावती ना, इथं रिसिप्ट नंबर जे असतो ते तुमचा पॉलिसी नंबर असतो, ठीक आहे. अशा पद्धतीने पॉलिसी नंबर तिथं टाकून घ्यायचा. डन म्हटलं. तिथं पॉलिसी नंबरवर क्लिक केलं का तुम्ही इथं, तर तुमची पूर्ण डिटेल्स तिथं ओपन होईल. आता एक्झाम्पलसाठी घेतलं आहे मी. आता यांनी इथं कपाशीचा पीक विमा काढला आहे 50 गुंठ्याचा, ठीक आहे. तर इथं दाखवत पिकाचं नाव वगैरे, तुम्ही गट नंबर दाखवून तुमच्या किती कोणत्या गावात क्षेत्र आहे ते दाखवून त्याच्यावरती. आता तुम्ही जर एकापेक्षा जास्त पिकाची हे केलं असेल, इन्शुरन्स काढला असेल, तर एकाखाली 1, 2, 3 पिकं इथं दिसतील, ठीक. आता ज्या पिकाचं तुम्हाला क्लेम नोंदवायचं त्याच्यावर टिक करायचं. आता इथं दाखवतं आहे टाईप ऑफ इन्सिडेंट्स. आता इथं पिकाचं नुकसान कशामुळे झालं आहे ते नोंदवायचं असतं. आता जास्त पावसामुळे नुकसान झालं आहे का, काही रोग आला आहे पिकावरती, ते इथं टाकायचं असतं. आता आपलं नुकसान जास्त पावसामुळे असतं. आपल्या एरियामध्ये जे नुकसान झालं आहे ते जास्त पावसामुळे, कपाशी किंवा सोयाबीन जे आहे ते पिवळी पडली किंवा खराब होत चालली, त्याच्यामुळे जास्त पावसामुळे नुकसान झालं असं दाखवायचं आहे आपल्याला. मग इथं एक्सेस रेनफॉल म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे जास्त पाऊस झाला आहे म्हणून नुकसान झालं आहे, इथं एक्सेस रेनफॉल. आता त्याच्यानंतर डेट ऑफ इन्सिडेंट्स, आता कधी नुकसान झाली पिकाची ते इथं नोंदवायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं डेट येईल. मग आता आपल्याला 4 तारखेला नुकसान झालं असं दाखवायचं आहे, ठीक आहे. इथं ओके म्हणायचं. त्याच्यानंतर इथं स्टेटस ऑफ क्रॉप, म्हणजे पीक सध्या कोणत्या कंडिशनमध्ये होतं. स्टँडिंग क्रॉप म्हणजे पीक उभं होतं का, तुम्ही कापणी केलेली होती पिकाची का कापणी करण्यासाठी वाळवत होत्या, ते असं इथं दाखवतं. इथं स्टँडिंग क्रॉप म्हणायचं, म्हणजे पीक उभंच आहे अजून सध्या सगळ्यांचं, ठीक आहे. स्टँडिंग क्रॉप म्हणायचं. त्याच्यानंतर इन एक्सपेक्टेड लॉस इन पर्सेंटेज, किती टक्के नुकसान झालं आहे तुमचं पिकाचं ते इथं दाखवायचं. तिथं मी टाकतो 75, ठीक आहे. आता इथं अपलोड डॉक्युमेंट, इथं काय करायचं आहे, इथं तुमचा इथं ह्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल. तर ते फोटो घ्यायचा आहे तुमच्या पिकाचा. इथून अलाउ परमिशन द्यायची त्याला. इथं पिकाचा फोटो कॅप्चर करून अपलोड करायचा आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं आता पिकाचा फोटो घेतला आहे एक्झाम्पल, आणि इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. सबमिट केल्यानंतर ती तक्रार नोंदवली जाईल. मग ते तक्रार नंबर पडतो त्याचा एक, अशा पद्धतीनं, ठीक. अशी तक्रार नंबर पडते. त्याच्यानंतर मग फील्ड व्हेरिफिकेशन होतं. तुमचे ते आपले कंपनीचे प्रतिनिधी त्या क्षेत्रावरती येऊन फील्ड व्हेरिफिकेशन करत असतात. मग ते खरंच नुकसान झाली का काय ते क्लेम करून वरती कंपनीला कळवतात. अशा पद्धतीनं क्लेम करायचा असतो. सगळ्यांनी क्लेम करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर पीक पाहणी पण महत्त्वाची, पीक पाहणी पण करून घेतली पाहिजे. पिकाची नोंद उतार्यावरती येत असते ना, त्यानंतर ते शासनाचा काही सवलती असतील किंवा अनुदान असेल ते भेटत असतं.